SPN न्यूज आवाज नाशिकचा। सप्रेम नमस्कार। शरीर सुखासाठी तिने साधला डाव, हसीना खरं नायिका म्हणून जगासमोर आली। ही घटना आहे नाशिकच्या इंदिरानगर भागातील इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत 5 ऑगस्ट रोजी वसंत गोरखनाथ सातपुते वय वर्ष 40 राहणार स्वराज्यनगर पाथर्डी फाटा नाशिक हा इसम 5 ऑगस्ट पासून बेपत्ता असल्याने त्याच्या अपहरणाबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलीस हवालदार नाजिम खान पठाण व मुख्तार शेख यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील इसम हा बेपत्ता नसून याचा हसीना शेख व साहिल शाह यांनी व त्यांच्या साथीदारांनी मिळून खून केला आहे। ते सध्या शालिमार परिसरात आहे अशी माहिती युनिट 1 च्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती। सदर मिळालेली माहिती ही सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके व गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी तात्काळ कारवाई करिता पथक रवाना केले। सदर संशयित आणि ती महिला तिचे नाव हसीना शेख आहे हिचा सीबीएस परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवत पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता तिचे नाव हसीना हबीब शेख वय वर्ष 44 राहणार स्वराज्यनगर पाथर्डी फाटा नाशिक, साहिल रफिक शाह वय वर्ष 23 राहणार महाडा वसात वडाळा गाव नाशिक, मोहीन मुख्तार शाह वय वर्ष 24 राहणार नाईकपुडा अजमेरी मस्जिद भद्रकाली नाशिक, सरफराज सय्यद वय वर्ष 22 राहणार नानावली गुमशाबाबा चौक जुने नाशिक अशी ताब्यात घेतलेल्या महिलेचे आरोपींची नावे आहे। महिलेने आणि साहिल शहाने आपल्या प्रेमसंबंधात वसंत सातपुते हा अडथळा निर्माण करत असल्याने त्याचा दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 3 वाजता त्याच्या राहत्या घरी साहिल शाह याच्या मदतीने व त्याच्या साथीदारांच्या मदतीने यांनी चाकूने गळा चिरून खून केल्याची कबुली दिली। शारीरिक सुख भोगण्यासाठी हसीना खलनायिका म्हणून जगासमोर आली। तिने साहिल शाह व त्याचे साथीदार मोईन मुख्तार शाह, सरफराज सय्यद यांच्या मदतीने वसंत सातपुते याचा मृतदेह एका गोणीमध्ये भरून इटिगा गाडीत टाकून कसारा घाटात फेकून दिल्याची याबाबत त्यांनी कबुली दिली। पोलीस प्रशासनाने सुद्धा त्या घनदाट जंगलात जाऊन मृतदेहाचा शोध घेतला असता सदर मृतदेह गोणीमध्ये मिळून आला आहे। तुम्ही गुन्हा कराल तर पोलीस तुम्हाला कुठूनही शोधून काढतील याचे जिवंत उदाहरण या तपासात समोर आले आहे। पुढील कारवाईसाठी सदर आरोपींना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरील कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस निरीक्षक जया तारडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, किरण शिरसाट, नाजिम खान पठाण, मुख्तार शेख, संदीप भान, प्रदीप मजदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, आप्पा पानवळ, उत्तम पवार, अमोल कुष्टी, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, देविदास ठाकरे, मनीषा सरोदे, अनुजा येलवे, राहुल पालखेडे, महेश साळुंके, रोहिदास लिलके, शर्मिला कोकणी, गोरक्ष साबळे, कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, श्रीकांत सूर्यवंशी, सुखराम पवार, समाधान पवार तसेच सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर अशांनी केली आहे। पुन्हा एकदा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्लाच आहे आणि असणार असे जणू पोलीस प्रशासनामार्फत गुन्हेगारांना या तपासातून सांगण्यात येत असल्याचे समोर आले आहे। SPN न्यूज साठी SPN न्यूज ब्युरो नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।